वटपौर्णिमेला तब्बल 3 शक्तिशाली महासंयोग. यात 5 राशींचे 5ही बोटं तुपात. वटपौर्णिमा महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण. धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेचा संबंध हा सावित्री आणि सत्यवान यांच्याशी कथेशी जोडलेला आहे. सावित्रीने आपल्या पतिव्रतेच्या सामर्थ्याने यमराजाकडून पती सत्यवानाचे प्राण परत मिळवले, अशी कथा आहे. त्यामुळे हा दिवस पतिव्रता, निष्ठा आणि समर्पणाचा प्रतीक मानला जातो. ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, उत्तम आरोग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वडाच्या वृक्षाची पूजा करतात. वटपौर्णिमा तिथी महत्त्व. पंचांगानुसार यंदा वटपौर्णिमा सोमवार 29 जून 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी विवाहित महिला सावित्री सत्यवान स्मरणार्थ वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात. वडाचे झाड दीर्घायुष्य, धैर्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. हिंदू धर्मात वडाच्या झाडात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास असल्याची श्रद्धा आहे. त्यामुळे वडाची पूजा केल्याने कुटुंबात सुख, समृद्धी आणि सकारात्मकता येते, असे मानले जाते. वटपौर्णिमेला शुभ योग. पंचांगानुसार पौर्णिमा ही स्वतःच अत्यंत शुभ आणि पुण्यदायी तिथी मानली जाते. धार्मिक कार्य, दानधर्म, जप-तप आणि पूजेसाठी हा दिवस विशेष फलदायी मानला जातो. सोमवारचा शुभ संयोग. पंचांगानुसार वटपौर्णिमा यंदा सोमवारी येत असल्याने चंद्र आणि भगवान शिव यांची कृपा प्राप्त होते, असे मानले जाते. सोमवार हा शुभपूजेसाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो. शुक्ल योग. पंचांगानुसार 29 जून रोजी दुपारपर्यंत शुक्ल योग राहणार आहे. हा योग शुभ कार्य, पूजा, नवीन उपक्रम आणि मंगल कार्यासाठी अनुकूल मानला जातो. वटपौर्णिमा 5 राशींसाठी भाग्याचे दरवाजे उघडणार. ज्योतिषशास्त्रानुसार यंदा वटपौर्णिमा सोमवार 29 जून 2026 रोजी साजरी होत असून पौर्णिमा तिथी सोमवार आणि शुभ संयोगाच्या योगामुळे काही राशींवर विशेष कृपादृष्टी राहण्याची शक्यता आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा दिवस 5 राशींसाठी विशेष लाभदायक ठरू शकतो. पहिली आहे वृषभ राशी. ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीच्या व्यक्तींना आर्थिक बाबतीत सकारात्मक घडामोडी अनुभवायला मिळू शकतात. नोकरीत पदोन्नतीची चर्चा होऊ शकते किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यावसायिकांसाठी नवीन ग्राहक आणि फायदेशीर ग्राहक व्यवहारांचे योग आहेत. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. पुढची रास आहे मिथुन रास. ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीच्या व्यक्तींना भाग्याची चांगली साथ मिळेल. तसेच करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग खुले होतील. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल राहील. मित्र आणि नातेवाईकांच्या मदतीने एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होऊ शकते. तसेच पुढची रास आहे सिंह रास. ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस आत्मविश्वास आणि यश घेऊन येणारा ठरू शकतो. नेतृत्व गुणांना वाव मिळेल. व्यवसायात विस्ताराचे नियोजन यशस्वी होईल. आर्थिक लाभाचे संकेत आहे. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनातही सकारात्मकता वाढेल. सामाजिक प्रतिष्ठा उंचवण्याची शक्यता आहे. तुळ रास. ज्योतिषशास्त्रानुसार तुळ राशीच्या व्यक्तींना धनलाभ आणि करिअरमध्ये प्रगतीचे संकेत आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. भागीदारीच्या व्यवसायात चांगले परिणाम दिसून येतील. व्यावसायिक जीवनात आनंद वाढेल. नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदीचा विचार पुढे सरकू शकतो. पुढची रास आहे मकर रास. ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीच्या व्यक्तींना मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. तसेच नोकरी आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील. कुटुंबातील सदस्यांकडून सहकार्य मिळेल. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ तुलनेने चांगला राहील. वटपौर्णिमा शुभ पूजा मुहूर्त. वटपौर्णिमा पूजेसाठी विशेष शुभ काल सकाळी 8:55 ते 10:40 मानला जात आहे. अभिजित मुहूर्त दुपारी 11:56 ते 12:52 महत्त्वाची पूजा आहे. संकल्प आणि धार्मिक कार्यासाठी शुभ. वटपौर्णिमेची पूजा पद्धत. स्त्रिया उपवास करतात. वडाच्या झाडाची पूजा करून त्याला पवित्र धागा गुंडाळतात. सावित्री सत्यवानाची कथा ऐकतात
किंवा वाचतात, पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा.